नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी म्हणतात आपला आनंद फक्त देवाच्या इच्छेमध्ये असावा. तर चला जाणून घेऊया काय आहे. मानवजात एक प्रचंड प्राणी संग्रहालय आहे. येथे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे वागत आहेत. त्यापैकी बहुतांचे स्वतःचे नियंत्रण नाही. आपल्या जीवनाचे खरे ध्येय गाठण्यापूर्वी मनुष्याने आत्मसंयम प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी झटत राहा आणि एकदा का ते मिळवल्यावर कधीही हार मानू नका. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले जात असतानाही त्याने ते गमावले नाही. ते म्हणाले, हे परमपिता, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही. सामान्य माणूस अशा परीक्षांना तोंड देऊ शकत नाही. जेव्हा मी आध्यात्मिक मार्गावर पाऊल ठेवले तेव्हा मला वाटले की माझ्यासाठी सर्व काही ठीक होईल. पण अनेक कठीण प्रसंग उभं राहिल्याचं मी पाहिलं. मग मी स्वतःला असे समजावून सांगितले की मी देवावर खूप प्रेम करतो, म्हणून मी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मग यापुढे मी नेहमी म्हणेल की भगवान, मी तुझी सर्व मनोकामना पूर्ण तुझी मनोकामना पूर्ण हो. गंभीर परीक्षा आल्या पण तुझी इच्छा पूर्ण हो, या विचारावर मी ठाम राहिलो. तो मला जे काही देत होता ते मला मनापासून स्वीकारायचे होते आणि देवाने मला नेहमी दाखवले की मी प्रत्येक परीक्षेवर कसा मात करू शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत व्यक्तीसाठी मृत्यूसुद्धा काहीच नाही. मी एकदा स्वप्नात पाहिले की मी मरत आहे, पण तरीही मी देवाला प्रार्थना करत होतो की हे प्रभू, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर. मग त्याने मला स्पर्श केला आणि मला सत्य कळले. मी कसा मरणार? लाट कधीच मरत नाही, ते फक्त समुद्रातच बुडते आणि नंतर पुन्हा वर येते. लाट कधीच मरत नाही. मी असाच विचार करत राहिलो. जेव्हा तुम्ही कपड्याच्या दुकानात जाता तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घेता आणि व्यक्तिमत्वाला पूरक असे कपडे निवडण्याचा प्रयत्न करता. तुम्ही तुमच्या आत्म्यासाठी असे केले पाहिजे. आत्म्याला विशेष पोशाख नाही, तिला पाहिजे तो वेश तिला परिधान करू शकतो. शरीराला मर्यादा आहेत, परंतु आत्म्याला नाही. कोणत्याही प्रकारचा मानसिक पोशाख कोणत्याही प्रकारची व्यक्तिमत्व गृहीत धरू शकतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा खोलवर विचार केला, त्याच्या इतिहासाचा अभ्यास केला, त्याच्या व्यक्तिमत्वाचे जाणीवपूर्वक अनुकरण केले, तर तुम्ही त्यांच्यासारखे होऊ लागाल आणि त्या व्यक्तिमत्वाचे आपण आपली ओळख प्रस्थापित करू. मग त्याचा सराव केलेला आहे आणि मला हवे असलेले कोणतेही व्यक्तिमत्व मी गृहीत धरू शकतो. जेव्हा मी ज्ञानाचे व्यक्तिमत्व गृहीत धरतो, जेव्हा मला ज्ञानाशिवाय दुसरे काहीही बोलता येत नाही. परमेश्वराचे महान भक्त श्री चैतन्य यांचे व्यक्तिमत्व जेव्हा मी गृहीत धरतो तेव्हा मी भक्तीशिवाय दुसरे काहीही बोलत नाही. आणि जेव्हा मी येशूच्या व्यक्तीच्या संपर्कात आलो तेव्हा यापुढे देवाबद्दल विश्वाची आई म्हणून बोलू शकत नाही, परंतु फक्त पिता म्हणून. जसे त्यांनी बोलले, आत्मा कोणत्याही मानसिक पोशाखाला परिधान करू शकतो जो त्याला आवडतो आणि इच्छितो. जेव्हा त्याला पाहिजे तेच पोशाख बदलू शकतो. जेव्हा तुम्ही एखाद्याचे चांगल्या व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्ही त्यांच्यासारखेच असता असे वाटत नाही का? तुमच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी देवाला शोधण्याची तुमची इच्छा बळकट करत राहा. मग जीवनात तुमचा विजय होईल. जेव्हा मी या हेतूने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात अनेक अडथळे येतात तेव्हा कधी कधी माझ्या मनात विचार येतो, मला हे सर्व करण्याची काय गरज आहे? मला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, मला स्वतःसाठी त्यांची गरज नाही. तर मग मी परमेश्वराला म्हणतो की माझ्या बाबतीत जे काही होईल ते मी स्वीकारेन. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही, कारण एक दिवस ते माझ्यासोबतच असतात आणि दुसऱ्या दिवशी ते माझ्या विरोधात असतात. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. प्रत्येक मनुष्य अद्वितीय आहे. कोणतीही दोन माणसं पूर्णपणे सारखी असू शकत नाही. स्वतःबद्दल असा विचार करा, माझं व्यक्तिमत्व ही देवाने दिलेली देणगी आहे. मला माझ्या दैवी व्यक्तिमत्वाचा अभिमान वाटेल. मी स्वतःला सुधारेन आणि एक चांगले व्यक्तिमत्व स्वीकारेन. जर तुम्ही तुमची भूमिका योग्यरित्या निभावली, जर तुम्ही राजा किंवा राणीच्या भूमिकेत असलेल्या आत्म्यासारखे आहात आणि जोपर्यंत तुम्ही तुमची भूमिका चोख बजावता तोपर्यंत सर्वजण तुमच्यावर प्रेम करत राहतील आणि तुम्ही आकर्षण राहाल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.